मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून डिजिटल पेमेंट जे आहे त्याच्यामध्ये मोठे बदल म्हणजे लागू होणार आहे बघा. जर तुम्ही यू-पी-आय डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा वॉलेट वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे बघा. कारण आता फक्त ओ टाकून पेमेंट होणार नाहीयेत. होय. भारतीय रिझर्व्ह बँक जे आहे ना आर त्यांनी सायबर फ्रॉड थांबवण्यासाठी काही नवीन नियम लागू केलेले आहेत बघा. तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा बदल काय होणार आहे, की आता प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन लागणार आहे. ते अनिवार्य असणार आहे बघा. म्हणजे आधी फक्त ओ टाकून काम चालायचं म्हणजे ते होतं वन फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे ते एकदाच पडताळणी करायचं. पण आता ओ सोबत तुमचा पिन, पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा तुमचा फेस आयडी देखील लागणार आहे बघा. तर हे 2 फॅक्टर होणार आहे. म्हणजे ओ तर लागणारच आहे. पण त्याच्यासोबत तुमचा पिन असेल किंवा पासवर्ड असेल, फिंगरप्रिंट असेल किंवा फेस आयडी असेल, याच्यापैकी एक लागणार. म्हणजे ओ प्लस या चारीपैकी एक कुठलातरी यूज करावं लागेल. याला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणलं जाते. आता हा नवीन नियम का आणलाय बघा सरकारने? कारण 2025 मध्ये लाखो लोक सायबर फ्रॉडचे जे बळी ठरलेले होते. म्हणजे ओ चोरी व्हायची, सिम स्वॅप फ्रॉड व्हायचा आणि फेक एस-एम-एस आणि ईमेल यायचे. तर यामुळे बऱ्याच लोकांचे जे पैसे आहे ना, ते लुटले जायचे बघा. हे थांबवण्यासाठी आर काय केलेलं आहे, हा सर्वात मोठा एक नियम आणलेला आहे बघा. आता याच्यामध्ये रिस्क बेस्ड ऑथेंटिकेशन म्हणजे काय आपण बघूया. तर आता प्रत्येक व्यवहारासाठी एकसारखी तपासणी नाही होणार आहे. जर तुम्ही रोज ₹200-300 ट्रान्सफर करत जर असले आणि अचानक तुम्ही जर ₹5,000 पाठवले किंवा नवीन मोबाईलवरून पेमेंट केले किंवा वेगळ्या लोकेशनवरून ट्रान्सफर केले, तर सिस्टम सिस्टम जी असेल ना तुम्हाला जास्त व्हेरिफिकेशन मागेल. म्हणजे समजा तुमचा रेग्युलर पॅटर्न जो आहे ना, तो सिस्टम ऑटोमॅटिक त्याला लर्न करेल म्हणजे त्याला शिकून घेईल आणि त्यानुसार ते चालत राहील. पण जर समजा अचानक तुमचा तो रेग्युलर पॅटर्न तुटला आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही ₹200-300 पाठवताय आणि अचानक एका दिवशी 50,000 पाठवले, तर त्या केसमध्ये सिस्टमला एक मेसेज जाईल, की याच्यामध्ये थोडीशी रिस्क जास्त आहे. ह्या माणसाने म्हणजे का पाठवले एवढे पैसे अचानक? तर याच्यासाठी तुमचं टू फॅक्टर ऑथेंटिकेशन तिथं होऊन जाईल. ठीक आहे. आणि हे कोणत्या पेमेंटवर लागू असणार आहे? तर यू-पी-आय ॲप्स तुम्ही जे पण वापरता ना, Google Pay, PhonePe वगैरे, वगैरे किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड जे पण असतात ते आणि तुमच्याकडे डिजिटल वॉलेट असते बघा, त्याच्यावरती पण हे लागू असणार आहे. आणि हे जे आहे ना बदल हे इंटरनॅशनल पेमेंट वरती आहे ना, ऑक्टोबर 2026 पासून इंटरनॅशनल पेमेंटवरती त्या व्यवहारावरती आहे आंतरराष्ट्रीय व्यवहारावरती लागू होतील. आता फ्रॉड झाल्यास सर्वात मोठा बदल काय आहे? जर तुमच्यासोबत फ्रॉड झाला ना, तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार राहणार नाही बघा. आता पहिलं कसं व्हायचं फ्रॉड जर झाला तर फक्त तो स्पेसिफिक व्यक्ती जबाबदार असायचा, की त्याने त्या व्यक्तीने काय केलेलं आहे की म्हणजे परमिशन दिलेले आहेत. तर तो एक व्यक्तीच त्याला जबाबदार असायचा. पण आता बँक आणि पेमेंट ॲप सुद्धा याला जबाबदार धरले जाणार आहेत. म्हणजे हा एक ग्राहकासाठी चांगला म्हणजे बदल आहे एक. आणि तुमचे जे पैसे आहेत ना फ्रॉड झालेले, ते 3 ते 7 दिवसामध्ये तुम्हाला परत मिळू शकतात. आता भारतामध्ये इतकी कडक सुरक्षा का हे करते? कारण काय आहे ना, की भारत जगातील सर्वात मोठा डिजिटल पेमेंट सिस्टम बनलेला आहे बघा. आणि सध्या वरती करोडो व्यवहार केले जातात दररोज. म्हणजे ऑनलाईनच जास्त व्यवहार असतात. आपण म्हणजे ₹10-15 जर पे करायचे असतील ना, तर पहिल्यासारखे कॅश नाही काढत. डायरेक्टली आपण काय करतो, क्यूआर स्कॅन करतो आणि पेमेंट करतो. आणि जगातील 50% पेमेंट जे आहेत ना, म्हणजे पूर्ण जगातील ते भारतात होतात बघा. कारण लोकसंख्या खूप आहे त्यामुळे. आणि सुरक्षेची बाजू धरून हे नियम आर लागू करायचं ठरवलेलं आहे 1 एप्रिलपासून. आता यू म्हणजे काय? यू म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस असते बघा. एकाच ॲपमधून अनेक बँक अकाउंट असतात. क्यूआर कोड, मोबाईल नंबर, आणि पेमेंट आणि इन्स्टंट पैसे ट्रान्सफर हे सगळ्या गोष्टी होतात बघा. आणि याच्यामध्ये फायनान्शियल कन्क्लुजन काय काढलेलं आहे, की आता थोडा पेमेंटला टाईम लागू शकतो बघा. कारण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असल्यामुळे काय होईल, की थोडा वेळ जास्त लागू शकतो. फक्त वरती काम नाही होणार आणि मल्टी लेयर सिक्युरिटी असल्यामुळे काय होणार आहे तुम्हाला सोबत तुमचं फिंगरप्रिंट किंवा पिन किंवा फेस ऑथेंटिकेशन किंवा पासवर्ड अशा गोष्टी द्याव्या लागतील. तर याला टाईम लागेल, पण तुमचा जो व्यवहार आहे तो सिक्युअरली होऊन जाईल. तर जे आहे मित्रांनो हे सगळे बदल कडून येणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे उपयुक्त माहिती वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्यासोबत जोडून राहा. आणि आणखीन एक महत्त्वाची सूचना म्हणजे कधी ओ शेअर करू नका. कुठल्याही अननोन लिंकवरती क्लिक करू नका. आता भरपूर मेसेजेस येतात बघा त्याच्यावरती क्लिक करू नका. आणि नवीन मोबाईलवरती पेमेंट करताना काळजी घ्या, की म्हणजे पेमेंट करताना एकदा पेमेंट केलं ना, की म्हणजे पेमेंट करायच्या आधी नाव येतं बघा खाली. म्हणजे ज्याला पेमेंट करताय त्याच्यासमोर त्याला दाखवा अगोदर, की बाबा हे तुझंच नाव आहे का? त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर मला सांग बोलू नकोस. या सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतरच पेमेंट करा. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक सो मच. धन्यवाद.